नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आदर्श गाव घडवण्यासाठी प्रत्येकाने एकदिलाने काम करणे गरजेचे। गटविकास अधिकारी समीर वाठारकर। पागोटे ग्रामपंचायतीने गावातील आबालवृद्धांचे आरोग्य तंदुरुस्त राहावे यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे काम हाती घेतले। शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप, कचराकुंडीचे वाटप, रहिवाशांना पाणी पुरवठा करणाऱ्या पंप हाऊस येथे सोलर पॅनलचे अनावरण आणि आदिवासी कुटुंबांना 15% अनुदानातून संसार उपयोगी साहित्य पुरवणे यासारख्या कामाचे आयोजन नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर हाती घेतले आहे। याचा निश्चितच आम्हाला अभिमान वाटत असून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने एकदिलाने काम केले तर आपले गाव आदर्श गाव म्हणून उदयास येण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी व्यक्त केला। 1984 सालच्या गौरवशाली शेतकरी लढ्यातील 5 हुतात्म्यांना अभिवादन करून 2 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर पागोटे पंचायतीने तेरणा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने गावात आरोग्य शिबिर, ग्रामपंचायत मार्फत कचराकुंडींचे वाटप, ग्रामपंचायत मार्फत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, 15% अनुदानातून आदिवासी कुटुंबांना संसार उपयोगी साहित्य पुरवणे आणि पंप हाऊस येथे सोलर पॅनलचे अनावरण यासारख्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन पागोटे ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवार दिनांक 2 रोजी करण्यात आले होते। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज तसेच पागोटे गावातील हुतात्म्यांना अभिवादन करून करण्यात आले। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गटविकास अधिकारी समीर वाठारकर हे बोलत होते। या कार्यक्रमाचे औचित्य साधून पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच कुणाल पाटील व उपसरपंच करिश्मा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुजित तांडेल, अधिराज पाटील, समृद्धी तांडेल, प्राजक्ता पाटील, सुनीता पाटील, सतीश पाटील, मयूर पाटील, सोनाली भोईर, ग्रामपंचायत अधिकारी अनिता म्हात्रे, ग्रामविकास मंडळ अध्यक्ष प्रकाश भोईर, उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील, सेक्रेटरी शैलेंद्र पाटील, महेश पाटील, तेरणा रुग्णालयाचे डॉक्टर रवींद्र कदम, डॉक्टर अजित निळे, डॉक्टर मनोज सक्पाळ, डॉक्टर अजित जाधव सह इतर मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी ग्रामस्थांनी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण। वाढीमध्ये शिक्षणाचं जेवढं महत्व आहे तेवढं आरोग्याचंही महत्व आहे। तुमचं एक चांगलं शरीर तुम्हाला विविध भविष्याच्या नोकऱ्यांच्या करिअरच्या ऑप्शनचा तुम्हाला व्यवस्थित घालून त्याकरता आपल्या ग्रामपंचायतीने विशेष लक्ष द्यावं। आज तुम्ही बेसिक सुविधांमधल्या वस्त्राची शाळेत येण्यासाठी अनिवार्य गरज आहे त्याकडे लक्ष दिलं आहे। सोबतच मुलांच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी व करिअर ऑपॉर्च्युनिटीसाठी सुद्धा ग्रामपंचायतीने काम करावं अशी माझी ग्रामपंचायतीला विनंती आहे। तर अशा पद्धतीने मी ग्रामपंचायतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं, मला बोलवलं त्याबद्दल ग्रामपंचायतीचे धन्यवाद आणि तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर माझं अभिवादन ऐकलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार। रितेश राजेश कोल, विद्यार्थी असलेले गणेश अंकुश वावरे, विद्यार्थी गणेश अंकुश वावरे, चांदणी राकेश साकेत, इयत्ता दुसरी आणि ग्रामविकास पदाधिकाऱ्यांच्या शुभारंभाने हा 16 संपन्न होते पंप हाऊस सोलर पॅनलचा